पपई दारात नसावी, संतती व संपत्तीचे नुकसान होते. ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी अश्वस्थ प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते. शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्य वाढते. मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात. घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत. घराभोवती काटेरी कुंपण असू नये. घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी. पाण्याचे कारंजे ईशान्य, पूर्व किंवा उत्तरेस असावे. घराच्या भिंतींवर वेली जाऊ देऊ नयेत. ज्या घराभोवती केळी, बोर, बाभूळ, महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते. घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते. वायू प्रदूषणापासून बचाव होतो. घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते. याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते. नागकेशर, पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी. या झाडाजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते. घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात. फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकता. ते घराच्या दक्षिणेला लावावे. कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू देऊ नये. हा दोष मानला जातो. घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात: नारळ, बेल, हिरडा, देवदार, प्लक्ष, चंदन, अशोक, पुन्नाग, नागलता इत्यादी. प्लॉटमध्ये रुईचे झाड लावू नये. प्लॉटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कुणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे लावू शकता. अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैसा पाण्याची स्थिती चांगली राहते. दुःख त्रास होत नाही. घराभोवतालची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात, पुनर्वसू, अनुराधा, हस्त, उत्तरा, फाल्गुनी, उत्तराषाढा, स्वाती आणि श्रवण या नक्षत्रावर कापावी. आंबा, सागवान, नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावीत. फायदा होतो. पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण करतो.